आत्ताची मोठी बातमी. सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 8 दिवस उलटले तरी शासनाच्या वतीने दखल न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ येईल त्या गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबतची माहिती माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून गेल्या 8 वर्षापासून मराठा समाज मागणी करत आहे. गेल्या 8 दिवसापासून वर्षातील हे 6वे आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील करत आहेत. मात्र शासनाकडून त्याची दखल घेतली नाही. शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून मराठा ओबीसी यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडवण्याचे कटकारस्थान करण्यात येत असल्याचा आरोप माऊली पवार यांनी केला आहे. लवकरात लवकर शासन स्तरावरून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी हालचाली सुरू व्हाव्यात. शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्हा गुरुवारी 26 सप्टेंबरला बंदची हाक देण्यात आली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, तर शाळा, कॉलेज तसेच सर्व प्रकारच्या आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.